मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। घोषणा होताच राज्यातील पात्र महिलांनी कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली। या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2 कोटी महिला पात्र ठरू शकतात। त्यामुळे याचा सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार हे मात्र नक्की। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल। महायुती सरकार जरी या योजनेचा गाजावाजा करत असले तरीही अजित पवार ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच अर्थ खात्यानं या योजनेला विरोध केलाय, अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात आहे। या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये लागणार आहेत, ते कुठून आणणार असा सवाल अर्थ खात्यानं केलाय। त्यामुळे आता बहिणींना ओवाळणी मिळणार की नाही असं म्हटलं जात आहे। अर्थ खात्याने या योजनेसंदर्भात कोणते आक्षेप घेतलेत ते पाहूया। योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये कुठून आणणार, या संदर्भातील तरतूद कशी करायची? राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही। राज्यावर 7.8 लाख कोटींचं कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी मंजूर कसे झाले? महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला बाल कल्याण अशा अनेक योजना आहेत। एकाच लाभार्थ्याला 2-2 योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे। मुलगी 18 वर्षांची होताच 1.1 लाख रुपये देतो, त्यासाठी वर्षाला 125 कोटी लागतात। आता लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे वेगळे पैसे कुठून आणायचे? प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5% म्हणजेच 2,223 कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे, असे आक्षेप अर्थ विभागानं घेतलेले आहेत। असं जरी असलं तरीही शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी ही एक तांत्रिक गोष्ट असल्याचं म्हटलंय। घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे। बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, ही आमच्या सरकारची योजना आहे। तसंच जे आता विरोध करतायत तेच महिलांचे जास्त फॉर्म भरून घेत आहेत। आतापर्यंत 1 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलेत, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।